अपूर्वक परिस्थिती पाहता आणि लोकांची जमलेली गर्दी पाहता पोलिसांनी लाऊडस्पीकरवरनं आवाहन करत या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळची दृश्य, त्यावेळची परिस्थिती सुद्धा आपण पाहूया। तर ही काही वेळापूर्वीची परिस्थिती, पोलिसांनी लाऊडस्पीकरवरती अनाउन्समेंट केली आणि जमावाला इकडनं पांगवलं। काही वेळापूर्वी खूप मोठा जमाव इथे पाहायला मिळालेला होता आणि पोलिसांनी त्या जमावाची गर्दी कशी दूर केली ते आपण दृश्यांमध्ये पाहतोय। पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदामे यांच्याकडे जाऊया। सिद्धार्थ, काही वेळातच वाल्मिक कराडला इथे आणलं जाईल अशी माहिती आहे। सध्या वाल्मिक कराडला घेऊन निघालेला पोलिसांचा सगळा ताफा कुठवर पोहोचल्याचं कळतंय? ज्ञानदा, पोलिसांच्या सोबत जो पथक निघालं होतं सीआयडीचं, त्यांच्यासोबत काही मीडियाच्या गाड्या होत्या, त्यांच्या मार्फत आम्हाला तो ताफा कुठपर्यंत आलेला आहे, कुठं आहे हे कळत होतं। मात्र इथून 25 ते 30 किलोमीटरवर जे काही मीडियाच्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे पोलिसांनी थांबून ठेवलेला आहे आणि ताफा पूर्ण पुढं आलेला आहे। त्यामुळं आता लोकेशन आम्हाला कळत नाही, मात्र 25 ते 30 किलोमीटरवर या गाड्या थांबवल्या। तिथून यायला 20 ते 25 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा तास लागू शकतो। गाड्या का थांबवल्या याचा जाब आम्ही विचारल्यानंतर त्यांना असं पोलिसांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणाहून त्यांचं लोकेशन कळत होतं आणि वाल्मिक कराड यांना घेऊन जाताना एक विशेष काळजी पोलिसांचं पथक घेतंय। बंदोबस्त तर आहेच आहे। आतापर्यंत 3 वेळेस त्यांनी मार्ग बदललेले आहेत आणि कोणत्या मार्गाने येणार याचं सस्पेन्स थोडंसं थांबवलं जात आहे आणि हे सस्पेन्स का ठेवलंय तर इथं आल्यानंतर कळतं की या ठिकाणी खूप मोठा मॉब होता, रस्त्यावर सुद्धा मॉब जमू शकतो। त्यामुळं त्यांचं लोकेशन थोडंसं सस्पेन्स ठेवलेलं आहे आणि पोलिसांनी सुद्धा मीडियाला विनंती केली की स्पॉट बद्दल, त्यांच्या लोकेशन बद्दल माहिती शेअर करू नका, कारण सेन्सिटिव्ह प्रकरण आहे, लोकांमध्ये तणाव आहे, लोकांच्या मनात राग आहे, त्यामुळं कुठली परिस्थिती ओढावू शकते। त्यामुळं आतापासून जवळपास अर्धा तासामध्ये या ठिकाणी येतील। लोकेशन कळणं आम्हाला थोडंसं बंद झालेलं आहे, कारण मीडियाच्या सगळ्या गाड्या 25 ते 30 किलोमीटरवर अडवलेल्या आहेत। बरोबर आहे, संवेदनशील प्रकरण आहे, त्यामुळे पोलिसही हर प्रकारची खबरदारी घेतात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी। सिद्धार्थ, आणखी एक गोष्ट, जेव्हापासून वाल्मिक कराड शरण आला, पोलीस त्याला घेऊन केजमध्ये येतात। ही बातमी कळल्यापासून बीडमध्ये, मस्साजोगमध्ये किंवा केजमध्ये बार्शीला पोहोचल्याचे व्हिज्युअल्स आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यावेळची दृश्य आपण पाहतोय। हा तोच पोलिसांचा आणि सीआयडी पथकाचा ताफा आहे। सिद्धार्थनं ज्याप्रमाणे आपल्याला माहिती दिली त्यानुसार एक 20 ते 25 किलोमीटर अलीकडे केजच्या हा सगळा ताफा थांबलेला आहे आणि मीडियाला सुद्धा विनंती करण्यात आली आहे की मीडियानं कोणतीही संवेदनशील माहिती ही लीक करू नये किंवा लोकेशनबद्दलची माहिती सांगू नये, कारण संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस कमालीची खबरदारी घेतात, सतर्कता बाळगतात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी। आणि ही दृश्य काही वेळापूर्वीची आहेत, बार्शीमध्ये जेव्हा हा सगळा ताफा पोहोचलेला होता तेव्हाची दृश्य आहेत। पुन्हा एकदा आपण सिद्धार्थकडे जाऊया। सिद्धार्थ, जेव्हा आज वाल्मिक कराड शरण आला त्याची बातमी आली, त्यानंतर मस्साजोग असेल, केज असेल, या सगळ्या परिसरात वातावरण कसं होतं? बघा ज्ञानदा, निश्चितपणे बीड जिल्हा जो आहे तो अत्यंत संवेदनशील आहे आणि या हत्येनंतर सगळीकडे, सगळ्या गावांमध्ये सुद्धा मी फिरलेलो आहे। थोडीशी भीतीपूर्ण दडपण जी आहे लोकांच्या मनामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मला दिसतं आहे। आणि ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना अटक झाली होती त्यावेळेस मी मस्साजोगमध्ये होतो, महेश संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत होतो। गावामध्ये शांतता आहे, एक दडपण दिसतं आहे, मात्र इतर ठिकाणी मात्र त्याचे पडसाद उपटण्याची शक्यता आहे, कारण त्याला अटक झाली म्हणून काही लोक जे आहेत आनंद व्यक्त करू शकतात, समाधान व्यक्त करू शकतात, मात्र वाल्मिक कराड यांना अटक झाली म्हणून काही लोक रागात येऊ शकतात, त्यांना ते वेगळ्या पद्धतीचा संताप व्यक्त करू शकतात। बीड जिल्ह्यामध्ये पोलीस हीच काळजी घेते की आनंदी असलेले लोक आणि संतापी असलेल्या लोकांचा आमनासामना होऊ नये, कारण बीडमध्ये कसल्याही पद्धतीनं, कुठल्याही कारणाने, छोट्याशा कारणाने सुद्धा भडका उडू शकतो आणि तो भडका राज्यभर काय पेटू शकतो किंवा जिल्ह्यात पेटू शकतो, ही पोलिसांना कल्पना आहे। त्यामुळं
पोलीस कसल्याही पद्धतीचा निष्काळजीपणा दाखवत नाहीये, पूर्ण काळजी आहे. अख्ख्या केजमध्ये जे आहे आता पोलिसाच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे, मोठ्या प्रमाणात फोर्स आहे आणि जमावबंदीचा आदेश पोलीस स्टेशन आणि कोर्टाच्या परिसरात आता काही वेळापूर्वी सुद्धा लावण्यात आलेला आहे. निश्चित आता लोक दिसत नाहीत, याआधी खूप मोठा मॉब होता, पोलिसांनी हुसकून लावलेला आहे. बरोबर आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसही खबरदारी घेतात. काही वेळापूर्वी मोठ्या संख्येनं लोक या परिसरामध्ये एकत्रित आलेले होते, पण पोलिसांनी या सगळ्यांना पांगवलेलं आहे. शांततेचं आवाहन या पार्श्वभूमीवरती केलं जात आहे.